बारामतीच्या निवडणुकीची तयारी जोमात चालू होती। 2 दिवसावरती मतदान होतं। आज सांगता सभा होत्या। बऱ्याच उमेदवारांनी गुलालाची पोती आणून ठेवलेली होती। मात्र ह्या सगळ्या गोष्टींवरती विरजण पडलं, निवडणूक लांबली आणि निवडणूक लांबली हे बारामतीकरांना सकाळी झोपेतून उठायच्या आधी कळालं, कारण रात्री 1 वाजता कोर्टाने निकाल दिला। पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं न्यायालयीन प्रक्रिया ज्यांनी प्रामुख्याने लढले त्या अभिजित कांबळे म्हणून आहे, जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला होता तो फेटाळण्यात आला आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती। काय घडामोडी सगळ्या घडल्या होत्या? सगळ्यात म्हणजे बाबतीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यामध्येच होती। निवडणूक प्रक्रिया फक्त एका विशिष्ट गटाच्या साठी म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गटासाठीच फक्त काम करत होते। तर आमचे अनेक आक्षेप होते पहिल्यापासून, जेव्हा इलेक्शन लागले होते तेव्हा, की पहिल्यांदा रोटेशनचाच हा विषय होता की 2022ला ही बारामती नगरपालिकेमध्ये जवळजवळ इलेक्शनमध्ये अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष पदासाठी ही आरक्षण होतं। पण अचानक 2025ला खुल्या वर्गाला दिला। आता अनुसूचित जातीला त्याचा कधी फायदा झाला ती माहितीच नाही आम्हाला। अचानकच प्रक्रिया बदलली, त्यानंतर म्हणजे ते इलेक्शन झालंच नाही झालं। ते इलेक्शन झालेलं नसताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं रोटेशन चेंज न होता दुसरं रोटेशन डायरेक्ट दुसऱ्या ह्याला पडलं। आणि कशासाठी? ही अनुसूचित जातीच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात म्हणजे अन्याय आहे। मग त्याच्यानंतर दुसरा विषय अन्यायास्पद काय झालं की काही प्रभाग छोटे केले आणि काही प्रभाग मोठे केले। लोकसंख्येमध्ये नगरपालिकेची लोकसंख्या एकूण 1,09,62 आहे अंतिम मतदार यादीप्रमाणे। पण त्याच्यानंतर प्रभाग 20 आहेत। मग ह्या प्रभागांना 20 भागायचं होतं। एकूण लोकसंख्येला म्हणजे 1,00,000 लोकसंख्या असेल तर साधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये 5-5 हजार लोकसंख्या पाहिजे होती। पण काही प्रभाग भौगोलिक रचना थोड्याशा चुकल्याच होत्या, नगरपालिकेकडून चुकलेल्या होत्या। कारण त्यांनी नदी बघितल्या नाही, कधी कॅनल बघितला नाही, कधी रेल्वे लाईन बघितल्या नाही, कधी ओढे बघितले नाहीत। हे अशा अनेक गोष्टी आम्ही वारंवार त्यांच्यासमोर आम्ही दाखवत होतो। आणि त्याच्यानंतर कमीत कमी लोकसंख्या किती पाहिजे होती? कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 15% पाहिजे होती। पण त्यामध्ये काय झालं तर एक प्रभाग 27चा प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 20चा किती झाला तर 7,200च्या आसपास। आता ही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला म्हणत होतो की एवढी 4-4 हजार लोकसंख्येची तफावत कशी काय? म्हणजे काय होतंय की 7 नंबरच्या नगरसेवकाला तिथं 2च नगरसेवक येणार आहे, 19 मध्ये 2च येणार आहेत। पण ह्याला 30% फिरायचंय आणि ह्याला 90% फिरायचंय। मग ह्याच्यावर अन्याय होत नाही का? मग ही प्रक्रिया आम्ही म्हणत होतो की किमान आणि कमाल मग जास्तीत जास्त किती व्हायला पाहिजे होती? 5,750 आणि कमीत कमी किती व्हायला पाहिजे होतं? 4,500। पण ही या बारामती नगरपालिकेमध्ये अशी काही जादू झाली, कुणाच्या दबावाखाली झाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी पण आम्हाला असा दिला की जिल्ह्यातलाच दिला, पालकमंत्री पण जिल्ह्यातलाच। मग तो आमचं कशाला ऐकतोय? मग आम्हाला एकच विश्वास होता की कायद्यावर, कोणतीही प्रक्रिया आपली करताना कायद्यावर विश्वास ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलंय, जे आपल्याला कायद्याचा आधार दिलाय या लोकशाहीमध्ये, आपण फक्त तेवढंच करायचंय। तुम्ही आता 7 प्रभागावरती आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारावरती देखील आक्षेप घेतला। आता याच्यामध्ये रात्री 1 वाजता कोर्टाने निकाल दिलेला आहे, सर्व निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश केलेत। आता व्यक्तिगत तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होता आणि ह्या एकूणच सगळ्या निवडणूक प्रक्रियेबद्दल आता पुढे तुम्ही काय कायदेशीर कारवाई करा? आता आम्ही वरच्या कोर्टामध्ये त्या बाबतीमध्ये दाद मागणार आहे, उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहे। आणि जी काही अन्याय झाला तो माझ्यावरच नको व्हायला। आता मी एक आहे, एखाद्या काही गोष्टी मला माहिती आहेत या प्रक्रियेमधल्या, पण जर इतर ठिकाणी जर कायद्याचं जर माहिती नसल्यावर किती अन्याय होऊ शकतो। आणि माझ्यासारख्या व्यक्तीवर 353 सारखे माझ्यावर विनाकारण एक शब्द न बोलता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मी फक्त त्यांना ऑब्जेक्शन बोललेलो, म्हणजे ऑब्जेक्शन घेत होतो की बाबा ह्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीत। म्हणजे पावत्या नसताना, डिपॉझिटच्या पावत्या नसताना ह्यांचे फॉर्म कसे काय तुम्ही स्वीकारत होता? त्यांच्याकडे AB फॉर्म नसताना तुम्ही फॉर्म कसे काय स्वीकारत होता? अपूर्ण फॉर्म असताना तुम्ही त्यांचं फॉर्म कसं काय फुल करताय आणि त्यांचे फॉर्म का स्वीकारताय? आणि 1-1, 1.5 मिनिटाच्या अंतरावर ह्यांचे फॉर्म स्वीकारत होते आणि आम्हाला 20-20, 30-30 मिनिट लागलेत एक फॉर्म घ्यायला। आणि ही प्रक्रिया साधारणपणे 10 तारखेपासून चालू झाली ती 17 तारखेपर्यंत आणि 18 तारखेला छाननी झाली। या अनेक अशा गोष्टी होत्या। आणि
जे नगराध्यक्षाच्या पदासाठी जे उमेदवार आहेत सचिन सदाशिव सातव ह्यांचं स्वतःच एवढ्या मोठ्या प्रमाणात बारामती नगरपालिकेचं अतिक्रमण आहे. आता उद्या हे नगराध्यक्ष झाल्यावर एकंदरीत आता रात्री जो निकाल लागलेला आहे, परत 20 तारखेला निवडणुका घेण्याचे आदेश केलेत, ह्याला पण तुम्ही चॅलेंज करणार आहे? नक्कीच चॅलेंज करायलाच लागणार, कारण ही प्रक्रिया मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या चुकीच्याच पद्धतीने झालेल्या. अन्याय कशाला तुम्ही करताय? लोकशाही आहे, एखाद्याच्या म्हणण्याप्रमाणे दडपशाही खाली तुम्ही का जाताय? तुम्ही सरळ प्रक्रिया राबवा ना. ही तुमचं माझे टॅक्स कराची ही निवडणूक आहे. एकाला तुम्ही देताय 16,000 स्क्वेअर फुटाच्या बांधकामाला नगराध्यक्ष, माझे नगराध्यक्ष आहे, त्यांना देताय तुम्ही 30,000 आणि माझ्यासारख्या पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही 7,000, 8,000, 8,000 रुपये देता. ही कुठं, ही नियमावली कुठं आहेत? त्याला जस्टिफाय कसं काय करायचं? आपण बघतो एकंदरीतच बारामतीची ही निवडणूक, मतदानाची प्रक्रिया 20 तारखेला पुढे ढकलण्यात आली. रात्री 1 वाजता कोर्टाचा निकाल आला. त्याच्यानंतर सुद्धा याच्यातले जे मूळ याचिकाकर्ते, ऍक्च्युली हे ॲडव्होकेट साहेब यांनी पण याचिका दाखल केलेली होती. याच्यानंतर सुद्धा याच्यातले जे प्रमुख याचिकाकर्ते आहेत अभिजित कांबळे यांनी अजून सांगितलेलं आहे की ह्या प्रक्रियेला अजून आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत. त्याच्यामुळे एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्यायला हवी की येणाऱ्या 20 तारखेच्या 20 डिसेंबरला जी मतदान प्रक्रिया होईल असं जे वाटतंय त्यालाही पुन्हा एकदा उच्च न्यायालयात आव्हान मिळू शकतं आणि बारामतीची निवडणूक याच्यापेक्षा जास्त आणखी लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या निवडणुकी प्रोसेसकडे बारामतीकरांचं लक्ष लागलंय. मतदान लांबलेलं आहे, मात्र यांचा जो आक्षेप आहे की मतदारसंघाची सर्व रचना चुकीची झालेली आहे, आरक्षण नगराध्यक्ष पदाचं आहे ते देखील चुकीचं पडलेलं आहे आणि हे रोटेशन पद्धतीनं झालेलं नाही. अशा पद्धतीने जे आक्षेप घेतलेले आहेत हे गंभीर आहेत आणि त्याच्यामुळं आता उच्च न्यायालयामध्ये अभिजित कांबळे जातात का आणि त्याच्यावरती पुढे काय होणार, बारामतीच्या निवडणुकीचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास मात्र बारामतीमध्ये जर हा निवडणुकीचा खेळखोंडोबा झाला, याच्यामध्ये मात्र इच्छुक असलेले उमेदवार, रिंगणात असलेले उमेदवार यांच्या मात्र नोटांचा चुराडा झालेला आहे.